आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंट. अहो तहानेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. तिथं फक्त एक निमंत्रण आहे. जसं लग्नाला निमंत्रण होतं ना, तसं निमंत्रण आहे. तसं परमेश्वराच्या घरामध्ये निमंत्रण आहे, पण आग्रह नाही. आणि तिथं असं म्हटलं, तो मरियेला सांगते, नातेवाईकाला सांगते, मी माझ्या बापाच्या घरामध्ये असावं. तुम्ही तिकडे काय शोध करत बसलेला आहे? तुम्ही काय यरूशलेमेत शोध करायला लागलेला आहे? मी तर माझ्या बापाच्या घरामध्ये तुम्हाला सापडणार आहे. कुठे सापडणार? येशू तुम्हाला चर्चमध्ये सापडणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर चर्चमध्ये येशू सापडतो तर तुम्हाला चर्चमध्ये यावंच लागेल ना. कसं घरी बसून चालेल? आणि घरी बसणार देव तुमच्या घरी कसं काय येणार आहे? तो डबेवाला आहे का? तुम्हाला घरामध्ये येऊन डबा देऊन गेला, चला या रविवारी तुम्हाला डबा देतो, तुम्ही नाही आला तरी चालेल, मग घ्या तुम्हाला डबा. नाही, तुम्हाला देवाच्या घराकडे यावंच लागेल. येशू देवाच्या घरामध्ये होता. दुसरी गोष्ट वाचूया, देव कुठे आहे? तो स्वर्गामध्ये. दुसरी गोष्ट मी पाहिली, तो मंदिरामध्ये. तिसरी गोष्ट, तो मंदिरामध्ये असताना तो कशामध्ये असतो वाचूया. मग त्याचं शुभवर्तमान त्याचा 18वा अध्याय आणि त्याची 19 आणि 20 वचन. मग त्याचं शुभवर्तमान 18वा अध्याय 19 आणि 20 वचन. आता तुम्हाला मंदिरात तो सापडेल, पण कसं असलं पाहिजे मंदिरामध्ये? वाचूया. मी आणखी तुम्हास खचित सांगतो. आता योबाचा प्रश्न काय आहे? देव कोठे सापडेल? देव कुठे सापडेल? येशूचं उत्तर काय? पित्याच्या घरी. पहिला आम्ही पाहिलं तो कुठे? आता कुठे सापडला? मंदिरात. आता मंदिरात सापडला. तुम्ही म्हणाल मंदिरात मंदिरात मंदिरात, चला चर्चला, देव सापडणारे, देव सापडणारे. पण देव कुठं सापडतो वाचा. मी आणखी तुम्हास खचित सांगतो. आणखीन मी तुम्हाला खचित सांगतो. म्हणजे तुम्हाला नुसतं वाटू देऊ नका मी मंदिरामध्ये आहे. तुम्हाला नुसतं वाटू देऊ नका मी स्वर्गामध्ये आहे. तुम्हाला नुसतं वाटू देऊ नका की मी तुमच्यामध्ये आहे, मंदिरामध्ये आहे. मग कुठं असणार आहे तो? वाचा. पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावानं जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. योबाचा प्रश्न काय? देवा तू कोठे आहे? तो म्हटला मी स्वर्गात आहे. लोकांनी स्वर्गाकडे पाहिलं. मग तो म्हटला नाही मी चर्चमध्ये. लोक चर्चमध्ये आले. आता चर्चमध्ये आल्यावर येशू काय सांगतो? चर्चमध्ये जरी तुम्ही आले आणि तुमच्यामध्ये एक मन नसेल तर मी त्यांच्यामध्ये नसणार आहे. पुन्हा प्रश्न तो आलाच. लोक चर्चला जातात, देवाला भेटण्यासाठी जातात. मग चर्चमध्ये देव सापडत नाही. चर्चमध्ये वाद आहे, चर्चमध्ये मत्सर आहे, चर्चमध्ये द्वेष आहे. चर्चमध्ये लोक येशूच्या नावानं एकत्र येत नाहीत. त्यांच्या एकत्र येण्याचा उद्देश हरवून बसलेले आहे. आणि शास्त्र सांगतं की ज्यावेळेस पहिली मंडळी ऐक्यानं एकत्र आली तर त्यांच्यामध्ये हजारो लोकांचं तारण झालं. मिरॅकल्स घडले, चमत्कार घडले, मेलेले जिवंत झाले, आंधळ्यांना डोळे आले, लंगडे चालू लागले, लोकांचं तारण झालं, व्यसनाधीन लोक सुटले. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही पाहतो शिमोनासारखा जादूगार, थक्क करणाऱ्या जादू करणारा व्यक्ती सुद्धा त्याचं परिवर्तन झालं. एवढं परिवर्तनाची मोठी चळवळ का? तर देव तिथं उपस्थित होता. परंतु आज मंडळांमध्ये मोठ्या बिल्डिंग्स आहेत, लोकांची संख्या पण प्रचंड आहे, पण लोक एकत्र येत असताना त्यांचं मन मात्र वेगवेगळं झालं. शास्त्र सांगतं लोक एकत्र येताना त्यांचा उद्देश काय असला पाहिजे? ऐक्यानं येशूच्या नावानं एकत्र येणं. तर येशूच्या नावानंच लोक एकत्र येत नसतील. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं समजा, लोक एकत्र आले, सूरजचा एक ग्रुप असेल, शारोनचा एक ग्रुप असेल, सॅम्युएलचा एक ग्रुप असेल. म्हणजे आता ते कुणाच्या नावाने एकत्र जमले? सूरजचे लोक सूरजच्या नावानं, शारोनचे लोक शारोनच्या नावानं, शम्युएलचे लोक शम्युएलच्या नावानं. आता इथं सगळे जण हे सगळे एक विचाराचे म्हणजे काय? हा ग्रुप त्याच्या विरुद्ध, तो ग्रुप त्याच्या विरुद्ध. आणि मग तो काय म्हटला? मला देव सापडेल कुठं? तर जेव्हा तिथं ग्रुप अस्तित्वात येतात त्यास तो म्हणतो मी गायब झालो.
आज मंडळांमध्ये तीच परिस्थिती. जगातल्या मंडळांमध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर तिथं लोकांचे विचारच बदलून गेलेले आहेत. लोक विचारांपासून पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये आला, तर पवित्र आत्म्यानं पहिलं काम काय केलं, तर शास्त्र सांगतं त्या सगळ्यांना त्याने एक केलं. सगळ्यांना एक केलं. प्रिया, या पवित्र आत्म्याचं काम जर मंडळीमध्ये असेल, देव कुठल्या मंडळीमध्ये तुम्हाला सापडणार आहे, कोणत्या चर्चमध्ये सापडणार आहे? समस्या आम्ही देवाचा शोध घेत आहोत. मग देवाचं दर्शन मंडळांमध्ये का घडत नाही? यो म्हणतो देव मला सापडला असतं तर किती बरं झालं असतं. लोक पण देवाचा शोध घेत आहे, पण आज मंडळांमध्ये त्यांना देव सापडत नाही. लोक म्हणतात आम्हाला या मंडळीत देव सापडला नाही आणि आम्ही चर्च सोडून निघून जातो. मग ते दुसऱ्या चर्चमध्ये जातात देव शोधण्यासाठी. का देव दुसऱ्या चर्चमध्ये देव शोधण्यासाठी गेला? कारण मंडळीमध्ये ऐक्य नाही. ऐका, मग अशी कोणीतरी भालेराव सिस्टरनं प्रार्थना केली, तेव्हा असं चर्च बनवू दे, असं चर्च बनवू दे की त्या चर्चमध्ये सगळी जागा भरून गेली. होणार होते ते घडणार. कधी घडणार माहिती का? प्रेषितांच्या काळातली मंडळी बनेल तेव्हा घडणार आहे. एक मनाचे, एक दिलाचे, एक चित्ताचे ते होते. त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे हे वेदावे नव्हते. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो बरं का, प्रेषितांच्या काळामध्ये फक्त एक कुटुंबाचं वर्णन त्या ठिकाणात करण्यात आलं. हनन्या आणि सपिरा दोघं नवरा बायको. या दोघा नवरा बायकोंचं वैशिष्ट्य काय माहिती का? त्याने काय केलं? आपल्या संपत्तीचा अर्धा वाटा काढून ठेवला, बस. आता हे फार मोठं पाप नव्हतं हो. अर्धी तर दिली का नाही? बरं, ती संपत्ती पण त्यांची होती, पण ऐक्य इतकं महत्वाचं होतं. बाकीच्या लोकांनी सगळं दिलं, यांनी 50% दिलं. मंडळीमध्ये तसंच असतं. काही वेळेस सगळे लोक आपलं संपूर्ण समर्पण देतात. कोणीतरी प्रार्थना करताना नाही म्हणत आमच्या पास्टरने सगळं तुला समर्पण केलेलं आहे. ठीक आहे, मी सगळं समर्पण केलं, अगदी माझं सगळं शिक्षण सगळं समर्पण केलं आणि मला त्याचं काही खंत पण वाटत नाही. ज्या दिवशी सेवेला उभं राहिलो त्या दिवशी सगळं समर्पण करून टाकलं. माघारी जायचं नाही, विचारच करायचा नाही कोणता. डिग्र्या सुद्धा फाडल्या मी, का तर परत माघारी जायला नको म्हणून. माघारी गेलो असतो तर पुन्हा तेच काम केलं असतं, मग लोकांचं कारण नसतं झालं. बरा कोणीतरी बोलता बोलता मी त्याला सांगितलं की बाबा आता जे माझी स्थिती आहे, आणि आता खूप लोक मला पुष्कळ मदत करतात. एक काळ असा होता की त्या काळामध्ये मला वाईट वाटतं की त्या काळामध्ये एक एक रुपयासाठी झगडा करावा लागत होता. आणि मग मी त्याच्याशी बोलताना त्याला सांगितलं की आता तशी परिस्थिती नाही. मला माहित पण नाही, ते लोक परदेशातनं मला त्यांचा दशांश पाठवत असतात. ते म्हणतात नाही तुम्ही दशांशासाठी पात्र आहे. आणि मग काही लोक मला 40-40 हजार रुपये दशांश पाठवतात. का? मी पहिले 40 रुपयासाठी मारामार करत होतो, 40 रुपये माझ्याकडे येत नव्हतं, पण समर्पण केलं ना त्यावेळेस. 100% समर्पण केलं. 1 रुपयाचं मनामध्ये कुठली लालसा सुद्धा नव्हती की प्रभू मला देईल का. बरेच लोकांनी तर सांगितलं या सोलापुरात काही होणार नाही, चांगलं कुठंतरी ठिकाणात मंडळी काढा आणि तुम्ही सेटल व्हाल. पाळक लोक सुद्धा येऊन मला सांगून गेले. पण समर्पण होतं ना 100% समर्पणाचा परिणाम काय झाला? एवढी सुंदर वास्तू तयार झाली. का तर या समर्पणामध्ये देव होता. आणि मग प्रेषितांच्या काळामध्ये हे समर्पण हनन्या आणि सपेरेचं नव्हतं. मग त्यास काय घडलं माहिती का? त्याला माहितीये प्रभूचं महान कार्य जगात पुढे जायला पाहिजे, तर हनन्या आणि सपेरेचे दोन मतं इथं अस्तित्वात नको. मग तिथं असं म्हटलं की त्यानं सांगितलं हनन्या तू पवित्र आत्म्याची लबाडी करावी म्हणून सैतानानं तुझं मन का भरवलं? म्हणजे तुझ्यामध्ये 2 मतं, तो जागेवरती मेला, त्याची बायको पण जागेवरती मेली. याचं कारण काय? त्यांच्यामध्ये समर्पणाची भावना नव्हती, मतं त्यांची एक नव्हती. जे काय वास्तविक पाहता ती गोष्ट वाईट नव्हती, ती गोष्ट आणि त्यांच्या देहाच्या लालसेनं त्यांच्यामध्ये आलेली आहे. ज्या चर्चमध्ये देहाची लालसा आहे, त्यांच्यामध्ये एक मत कधीच नसतं, त्यांचे विचार भरकटलेले असतात, त्या चर्चमध्ये देव तुम्हाला कधी सापडणार नाही. लोक सापडतील, बिल्डिंग सापडतील, पैसे सापडतील, प्रॉपर्टी मिळेल त्यांच्याकडे, पुष्कळ प्रॉपर्टी त्यांच्याकडे असेल, पण देव त्या ठिकाणात सापडणार नाही. पण काही लोक असे असतील, गरीब असतील, त्यांच्याकडे काही चर्चसाठी त्यांच्याकडे पैसे पण नसतील, लोक एकत्र येतील. मी पाहतो कधी कधी व्हिडिओ, चर्च तोडत आहेत, कापड त्यांच्यावरती लावलेलं आहे आणि लोक ते किती लोकांनी ते बघितलं असेल व्हिडिओ, ते वाजवत बसलेले आहेत, ते फाडत आहेत, तोडत आहेत, मंडप उद्ध्वस्त करत आहेत. पण ऐक्यानं एका दिलाचे एका चित्ता होत सगळं छत निघून गेलं तर देवाची उपासना करताय. याला युनिटी म्हणलं, तिथं देव आहे प्रियानो. किती पैसा तुमच्या चर्चकडे आहे, किती लोक तुमच्या चर्चमध्ये, त्याला महत्व नाहीये. कधी देव तुम्हाला सापडणार आहे? योग म्हणतो देव मला कुठे सापडेल,
कुठं देव सापडणार आहे? युनिटीमध्ये, ऐक्यामध्ये प्रत्येक जण एका विचारानं प्रेरित झालेला आहे. लक्षात ठेवा, चर्च म्हणून देव आणि त्याच्याकडे पाहत असताना दोघं किंवा तिघे, काय लिहिले वाचा वचन परत. मी आणखी तुम्हास खचित सांगतो पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी. किती सांगितले होते त्यानं? दोघे. त्याला माहिती जास्त लोक आले की गोंधळ, एवढे लोक वाढतील तेवढे प्रॉब्लेम वाढतात नाही का. मग आम्हाला पण वाटतं लोक कमीच असावे, प्रॉब्लेम कमी, लिंबू टिंबू खेळत बसायचं, खो खो, लंगडी पाणी. अहो खरं चर्च ते आहे ज्या काळामध्ये असं लिहिलं हजारो लोक एकत्र येत होते, ते चर्च होतं बरं का. आणि कधी कधी आम्हाला असं वाटतं की ते एवढे लोक येत होते मग सगळे धार्मिक होते. एक पण धार्मिक नव्हतं. मी तुम्हाला उघड सांगतो, कारण येशूच्या बरोबर असणारे शिष्य एक तर धार्मिक होता का? यहुदा चोर, पेत्र शिवीगाळ करणारा, योहानाला राग आलेला, थोमा अविश्वासू. आता बाकी सगळ्याचीच कुंडली काय काढत बसायचे, प्रत्येकात काही ना काही. पण येशू त्यांना घेऊन चालला का नाही? तरी त्यांना आता या लोकांना सगळ्याला एक करायचंय. ऐका बरं का, हे सगळे वेगवेगळ्या विचाराचे आहेत. बरं, येशू ख्रिस्ताचा मरण्याचा समय आला तरी त्यांच्यामध्ये भांडण. येशूच्या नंतर खुर्ची कुणाला मिळणार? कुणाला खुर्ची मिळणार आहे? कोण असणार आहे वारसदार? आता येशूला माहिती हे सगळे जे आहेत ना हे असेच आहेत, पण यांना बदलण्यासाठी मी एक व्यक्तीला पाठवणार आहे. आणि त्यानं माडीवरती पवित्र आत्मा पाठवला, ते एक झाले आणि ऐक्यामुळं जग हलवलं गेलं. जेव्हा मंडळांमध्ये ऐक्य निर्माण होईल ना, 100% शुभवर्तमान लोकांपर्यंत पोहोचेल. युनिटीमध्ये ती ताकद आहे. मग प्रत्येक व्यक्तीनं देवाचं अस्तित्व लोकांना दिसवण्यासाठी, ऐका काय विधान करत मी ते ऐका. तुम्हाला लोकांना देव दाखवायचा ना, देव कुठे लोक शोधत आहे ना, लोकांना देव शोधत असताना लोकांना देव तुमच्या ऐक्यामध्ये दिसणार आहे. तुमच्यातल्या ऐक्यामध्ये देव दिसणार आहे. जर तुमच्यामध्ये ऐक्यच नसेल तर देव कसा दिसणार? मतभेद असेल, विचार वेगवेगळे असतील. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही चर्च मध्ये येताना तुमचे विचार घरी ठेवून यायचे. एक कसं व्हायचं माहितीये का? सगळे विचार घरी ठेवायचे. मला काय वाटतं ते घरी ठेवायचं. पवित्र आत्म्याला काय वाटतं ते मला करायचं आहे. म्हणून 133 स्तोत्रामध्ये ते तुम्हाला माहिती, म्हणून वाचा बरं 133 1 ते 3 वचनामध्ये. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. काय चांगले हो? बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे. बहिणींनी पण बरं का, नाही तर तुम्ही म्हणा तुमचं तुम्ही बघा, आम्ही एकदम चांगले. हा, बंधूंना ऐक्याने, कंसात बहिणींनी पण म्हणा, बंधूंना आणि बहिणींनी. हा, मग ते नाही का प्रतिज्ञा म्हणताना सारे भारतीय माझे तिथं पण अन्याय. बहिणींचं काय? हा, पुढे. ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले, किती चांगलं व मनोरम आहे. मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या. आता तो काय म्हटलं माहिती का? जेव्हा चर्च एकत्र येतात, सगळेजण एकत्र येत आहेत, तुम्हाला प्रत्येकाला तुमचे स्वभाव आहेत. आणि मी ते तुम्हाला सांगतो, तुमचे स्वभाव कोणीच बदलणार नाही. येशूने बदलू शकला नाही तुमचे, मी काय बदलणार आहे हो? मी किती डोका पडलं तरी बदलणार नाही स्वभाव. पण लक्षात, ते स्वभाव घेऊन तुम्ही चर्च मध्ये पाऊल टाकलं. आता चर्च मध्ये पाऊल टाकल्याबरोबर तुमच्या डोक्यात काय पाहिजे? अभिषेक. कारण ते मस्तकावर ओतलेल्या अरुणाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहेत. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहेत. कारण तेथे मुलामध्ये उद्देश काय असला पाहिजे? परमेश्वरानं आशीर्वाद द्यायला पाहिजे. आता आतमध्ये स्वभाव वेगळे आहेत, पण येताना उद्देश काय? सगळ्याला आशीर्वाद मिळाले पाहिजे, पहिल्या खुर्चीपासून तर शेवटच्या खुर्चीपर्यंत. मग आता तुम्हाला तुमचं पटत नाही, मला समजा सूरजचं पटत नाही, सूरजला पण माझं पटत नाही. पटतं बरं का? नाही तर त्यांना बाजूला काय पटत नाही तुमचं, सांगा बरं बाळका. बरोबर नाही पटत कधी कधी, आणि पटणार पण नाही. त्यांनी का माझ्याशी पटवून घ्यावं, मी का त्यांच्याशी पटवून घ्यावं? मी म्हणेल तुम्ही ते कशाला, काय स्पिंटर का काय ते सस्पेंडर, तुम्ही ते सस्पेंडर घालून का आला? मला आवडतं. मग तुम्ही कशाला सूट घालून आला? मला आवडतं.
आता तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करणार, मला जे आवडतं ते मी करणार. मग मी तुमच्या आवडीत आणि माझ्या आवडीमध्ये एकच कॉमन आवड आहे, ती पवित्र आत्मा, Amen. अभिषेक, ऐक्याने एकत्र येणं. मग तुमची आवड मला महत्वाची नाही, माझी आवड मला महत्वाची नाही, मला देवाची आवड. आणि देवाची आवड काय? तुम्ही ऐक्याने एकत्र यावं. Amen. कारण मला तुमच्यामध्ये उपस्थित राहायचंय. मुळामध्ये तो काय म्हणतो, तुम्ही दोघं किंवा तिघं एक दिलाचे एक चित्ताचे येऊन एकत्र येतात. प्रभू तोपर्यंत किती पण भारी गाणे म्हणा बरं का, ते आपली भावना असते. नाही आज पवित्र आत्मा उतरून आला, कसा येईल रे तुमची दोन मतं असल्यावर? कोण सांगितलं तुम्ही तुमच्यात मतभेद आहे, तुमच्यामध्ये एक मन कुणाचंच नाही. कुणातरी कुणामध्ये कुणाशी तरी ईर्ष्या आहे, कुणाशी तरी स्पर्धा आहे, कुणाचा तर द्वेष आहे, कुणाचा तर मत्सर आहे. आणि तिथं तुम्ही म्हणता की आम्ही खूप सुंदर उपासना केली, पवित्र आत्मा उतरून आला. पवित्र आत्मा उतरून येऊ शकत नाही, तुम्हाला देव सापडणारच नाही तिथं. पण तुमच्याकडं काहीच नाही. मला आठवतं की आपल्याकडे काहीच नव्हतं. पहिलं जे सिस्टर आपण चर्च तिथं घ्यायचो, 250 रुपयाचा फक्त एक 150 रुपये 1,500चा तो एम्प्ली, 250 रुपयाचे बॉक्स होते आणि 150 माईक होते. आज हा माईक 16,000चा आहे. 150 रुपयाचा माईक होता. एकाला आवाज नाही, कोण कुठं गातंय, कोणत्या पट्टीत गातंय, कोण काय वाजवतो, कोणाचा ताळमेळ कोणाला नाही. आता बघितल्यावर मी स्केल चुकली तर नाही, ह्याच्यात नाही ह्याच्यात गा, त्याच्यात नाही त्याच्यात गा. कुणाला काय माहित नव्हतं, काय नव्हतं, पण चालू होतं. पण चालू होतं तरी चमत्कार घडतच होते ना, लोकांचं जीवन बदललं जात होतं. मला आठवतं की एक मुलगा त्या प्रार्थनेसाठी पुढे आला आणि तो इतका निराश हताश होऊन आला. तो पोलीस आहे आता सध्या. तो हताश होऊन आला, पेंटिंगचं काम करत होता, कॉलेज पण शिकत होता आणि त्याचा पगार आणि घड्याळ तो टॉयलेटमध्ये गेला आणि तिथं विसरला. आणि विसरल्यावर परत गेला तर ते गायब झालं. इतका निराश झाला तो. म्हटलं मी आठवडाभर काम केलं, तर कसं होणार आहे? आणि तेवढ्यामध्ये तो तिथे चर्चमध्ये आला. देवाने मला सांगितलं याचं काहीतरी हरवलेलं आहे आणि प्रभू तुला जे गमावलं त्याच्यापेक्षा अधिक देणार आहे. मी गेलो, त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्याच काय नव्हतं, 150 रुपयाच्या माईकवर मी हे बोलत आहे. 150 रुपयाचा माईक, काहीच त्या ठिकाणामध्ये नाही, कुणाला ताळमेळ नाही, कुणाचे गाणे. मला ते चांगलं एका सरांना बोलवलं होतं, क्वायरच्या सरांना, लोंढे सरांनाच बोलवलं होतं. त्यानं म्हटलं या आमचं. त्यांनी बघितलं आणि म्हटलं हे क्वायर आहे का काय? किंचाळायला लागले. वाजवणारा जोरजोरात वाजवतोय, गाणारा जोरजोरात गातो. आणि मग तो बघून हसायला लागला. आणि मला असं वाटलं की याला बी काही कळत नाही, सगळं मलाच कळत आहे. सगळं गोंधळ गोंधळ गोंधळ. पण तरी सुद्धा पवित्र आत्मा काम करत होता का? उद्देश एकच होता, तर प्रभू तुझी उपस्थिती असावी. Hallelujah. आता इन्स्ट्रुमेंट वाढलेत, वायर छान स्टँड झालेले आहे, देवानं सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर दिलेल्या आहेत. आता याच्यापेक्षा जास्त युनिटी झाली तर लक्षात ठेवा, लोकांना, जगातल्या लोकांना या शिलोचं अट्रॅक्शन निर्माण होईल आणि जगातले लोक या शिलोमध्ये शोधण्यासाठी. Amen. एक विचार असले पाहिजे सगळ्यांचे, आहेत अजून एक व्हायला पाहिजे. अजून एकत्र या, अजून एकत्र या, अजून एक चित्ताचे बना. एकत्र येण्याचा उद्देशच तो अभिषेक मस्तकापासून तर जगाच्या काठापर्यंत प्रत्येकाला मिळाला पाहिजे. Amen. कोणी सुद्धा या मंदिरामध्ये आलेला रिकामी जाता कामा नये. प्रत्येक व्यक्तीची साक्ष काहीतरी घडली पाहिजे. हे मंदिरात पाऊल टाकतील ना, जाताना त्यांच्याकडे ॲश्युरन्स असला पाहिजे की प्रभूनं आम्हाला दिलेलं आहे, प्रभूनं आम्हाला दिलेलं आहे. आनंद वाटतो. परवा 2-3 महिन्यापूर्वी एक कुटुंब या ठिकाणात येऊन गेलं. त्यांच्या नवऱ्याला नोकरी नव्हती. फार आशेनं ते आले होते. ते म्हणते नाही, आम्ही या मंदिरात पाऊल टाकल्या आम्हाला नोकरी लागणार आहे. आणि त्या बहिणीचा परवा फोन आला, पास्टर देव विश्वासू आहे, माझ्या नवऱ्याला सगळ्यात भारी नोकरी त्यानं दिलेली. का? अभिषेक असेल तर ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत तो आशीर्वाद झाला, शेवटच्या व्यक्तीपर्यंत. असा समय येईल की त्या समयामध्ये लोक येतील, पण त्याच्यामधलं ऐक्य वाढलं पाहिजे. एका दिलाचे एका चित्ताचे बना. सैतानानं कितीही प्रयत्न केला तरी त्यानं तुमचे विचार डिस्टर्ब करता कामा नये. तो प्रयत्न करणार आहे, त्याला माहितीये जेव्हा लोक एकत्र येतील, एकत्र आल्याबरोबर तिथं अभिषेक असणार आहे. एक दिवशी असा समय येईल, ऐका, उपदेश करायचा म्हणून मी करत नाही, मी बायबल मधल्या प्रत्येक वचनावरती माझा विश्वास आहे. ज्यावेळेस तुम्ही एक दिलाचे एक चित्ताचे होऊन लोकांना देवाचं दर्शन घडवाल ना, तर या मंडळीत त्या गेटमध्ये पाऊल टाकल्या मिराकल घडण्याला सुरुवात होतील. का? तो अभिषेक असा व्हायला सुरुवात होणार आहे. देव कुठं सापडेल हा प्रश्न त्यानं केला आणि तो म्हणतो मी ऐक्यामध्ये सापडणार आहे. Hallelujah. देव ऐक्यामध्ये सापडणार आहे, युनिटीमध्ये सापडेल. पण किती पण तुमच्या डोक्यात एखाद्या विषयी काही आलं ना, लगेच ते विसरून जायचं, लगेच विसरून जायचं.
का विसरायचं माहिती का? असा समय येऊ नये जो मणिपूरवरती आला. आता समय येऊ नये तो. हजारोच्या संख्येने लोक पलायन करत आहे. वाईट वाटतं ते व्हिडिओ लोक पाठवतात, तर त्याचं पण मला वाईट वाटतं. का शेअर करत आहे? तरुण मुलीला पकडून एखाद्या जनावरासारखं तिला मारत आहे, तिच्यावरती रेप करत आहे आणि तिचा व्हिडिओ त्या सगळ्या लोकांना पाठवत आहे. असा समय येऊ नये याच्यासाठी आम्हाला ऐक्याने एकत्र यायचंय. असा समय येऊ नये. हा अहमपणा, हा मीपणा, हे डोक्यातले विचार, एक दिवशी पवित्र आत्मा निघून गेला तर पवित्र आत्म्याने आम्हाला सोडलं तर काहीच राहणार नाही. मग आमची लेकर पण सुरक्षित नाही. मग आमच्या मुली, आमची मुलं, आमचं तरुण पण कोणत्याच गोष्टी सुरक्षित नसणार आहे. देव शोधणार आहे. लोक म्हणतात देव कुठे आहे? आता लोक प्रश्न करतात कुठे यांचा देव यांना का वाचवत नाही? पण जोपर्यंत सगळं चांगलं असतं ना तोपर्यंत वादविवाद, भांडणं, वर्चस्व याच्यामध्ये लोक लढत राहतात. परंतु तो म्हटला मी तुमच्यात राहणारच नाही. का नाही राहणार? तुम्ही वर्चस्वासाठी लढत आहात. कारण तो म्हटला तुम्ही एक दिलाचे एक, दोघच असा, एक दिलाचे एक विचाराचे असा, एक दिलाचा एक विचाराचा असा. लक्षात ठेवा, मंडळी अशी असती ना ती एकमेकाला मरू देत नाही तर ती प्रार्थनेच्या द्वारे उभं करत असते. ते चर्चे प्रभू त्यांच्यामध्ये असतो. उभं करा एकमेकाला. ते ऐक्य तुमच्यामध्ये असू द्या. इतकं एक झालं पाहिजे ना की जितकं तुम्ही एक व्हाल. तिथं असं म्हटलं ते मस्तकावर ओतलं. आता विचार करा, मस्तकावर ओतलं आणि हात निखळला, हात कसा आशीर्वादित होणार आहे? डोळा निखळला, डोळा कसा आशीर्वादित होणार आहे? पाय निखळला, पाय कसा आशीर्वादित होणार आहे? युनिटी त्यालाच म्हटलेलं आहे. प्रत्येक जण आपल्या अस्तित्वासाठी झगडत असताना या सगळ्या शरीराला एकत्र ठेवण्याचं काम करावं लागतं. तसं मंडळीला एकत्र ठेवण्याचं काम करणारा पवित्र आत्मा अशा लोकांना शोधत असतो की जे सगळं शरीर कंट्रोल करत आहे. आणि ते कंट्रोल करण्याचं काम तुम्हाला करावं लागणार. का? कारण योबाचा प्रश्न आहे, देव मला कुठं सापडेल? त्याचं उत्तर तुम्ही लोकांना सांगा. माझ्या मंडळीमध्ये तुम्हाला देव सापडेल का? तर माझी मंडळी एक दिलाचे एक विचाराची आहे. मी चॅलेंज करतो, लोकांना सांगतो तुम्ही या चर्चमध्ये. ते सांगतात त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी. एकदा येऊन भेट देऊन जा. आज एवढा लांबून लांबून लोक वसई, कोणी किती घाटकोपर वगैरे कुठून कुठून लोक आले. कशासाठी आले माहिती का? तुमच्यातली युनिटी म्हणजे तुमच्यातला देव पाहण्यासाठी. हे लक्षात ठेवा. आज लोक येत आहेत. अजून तर ही सुरुवात आहे. 2023 संपत जाईल ना आणि संपल्यानंतर ज्या चर्च बांधेल ना जगातले लोक या मंडळीमध्ये येणार आहे. हे चॅलेंज आहे माझं, चॅलेंज आहे माझं. हे प्रभू करणार आहे. पण तुमचं ऐक्य तेवढं स्ट्रॉंग असलं पाहिजे. आणि ऐक्यासाठी कोणाला तरी मरावं लागतं. मरावं लागतं कोणाला तरी. ते मरण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. ते स्ट्रगल तुम्हाला करता आलं पाहिजे. कारण पवित्र शास्त्र सांगतं अभिषेक त्याच्याशिवाय येऊ शकत नाही. कसा अभिषेक येणार आहे? कसं देव त्या ठिकाणामध्ये उपस्थित असणार आहे? जर युनिटी असेल ना तर देवाला सगळ्यात जास्त काय आवडतं? तर युनिटी, ऐक्य त्याला आवडतं. म्हणून काही झालं तरी ऐक्य दुभांगलं जाता कामा नये. पण सगळे विचार चर्चा बाहेर डोक्यात एकदम काय असणार आहे? मी पुन्हा तुम्हाला सांगतो, माणूस म्हणून तुमच्या डोक्यामध्ये प्रचंड विचाराचा गोंधळ असणार आहे. प्रचंड. पण ज्यास तुम्ही विचारांवरती विजय मिळवाल ना त्यास पवित्र आत्मा काम करणार आहे. तिसरी अजून एक गोष्ट वाचूया. देव कुठे आहे? आता पहा, तो आमच्यामध्ये आता मंदिरामध्ये ऐक्यामध्ये असतो. आता स्तोत्र 22 आणि त्याचं तिसरं वचन. देव कुठे? वाचा. कुठे आहे देव? फार सुंदर आहे. टप्प्याटप्प्याने वास्तविक पाहता मी त्याचा क्रम नंतर लावत गेलो. आधी लिहून घेतले होते परंतु आता क्रम मी त्याचा लावलाय. तो कुठं सापडतो? आता ऐक्यानं एकत्र आला. पुढे काय म्हटलं? स्तोत्र 22:3. हा, तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या, हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या तू पवित्र आहे. आता देव कुठं? स्तवनामध्ये. वसणं म्हणजे वास करणं. देव कुठे आहे? स्तवनामध्ये. कुठे आहे देव? स्तवनामध्ये. जोरात बोला. कुठे आहे देव? स्तवनामध्ये. म्हणजे तुम्ही ऐक्यानं एकत्र आला, तुम्ही वर्शिप करायला लागला. देव कुठे? स्तवनामध्ये. वर्शिप मध्ये देव. कुठे आहे देव? स्तुती स्तवनामध्ये. मग आता तुम्ही एकत्र येता पण वर्शिपला येता का? काही लोक गाणे संपल्यावर येतात, वर्शिप झाल्यावर येतात आणि शोधतात कुणाला? आता अजून एक गोष्ट, ऐक्य जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वर्शिप पण होत नाही. परमेश्वराच्या गिरीवरती कोण चढेल? प्रश्न तोच आहे. आम्ही मला वाटतं 24 स्तोत्र 24 आणि त्याचं 3 ते 5 ते 22 वचनामध्ये 3 ते 5 पर्यंत. 22 वचनामध्ये तो स्तवनामध्ये, 24 वचनामध्ये 3 ते 5 3 ते 5च वचन आहे. काय वाचा? परमेश्वराच्या डोंगरावर
परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? कोण उभं राहील? ज्याचे हात ज्याचे हात स्वच्छ आहेत स्वच्छ आहे, आणि ज्याचे मन ज्याचं मन शुद्ध आहे. म्हणजे स्तवन पण कुणी करायची, वर्षिप पण कुणी करायची? ज्याचे मन स्वच्छ, हात स्वच्छ आहेत. हाताला नाही प्रॉब्लेम, प्रॉब्लेम कुठे आहे? मनाला प्रॉब्लेम आहे. हात दिसतात पण मन कुठं दिसतंय? मन नाही दिसत, मन मग गोंधळ चाललेले आहे आतमध्ये. पण वर्षिप पण चालू आहे ना, ढगात हात चाललेत, शब्द पण जोर जोरात आहेत, सगळं काही छान आहे. पण जेव्हा तुम्ही शारीरिक कृती करताना त्यास देव तुमचं हृदय पारखत असतो बरं का. देव कुठे आहे? योग म्हणतो देव कुठे आहे? देव स्वच्छ मनाच्या उपासकांमध्ये आहे. Amen. उपासना आहे, आराधना आहे, वर्शिप चालू आहे, चांगली आहे, सुंदर आहे, वाद्य पण छान आहेत. जगात जर तुम्ही बघितलं ना, सगळ्यात जास्त आत्ता वर्शिप सुरू झालेली आहे. पहिले नव्हती वर्शिप. आम्ही पण जायचो तर आमचं क्वायर तिघांचंच होतं. आणि आठवतं एकदा क्वायरला गेल्यावरती ते म्हटले शिलोचं क्वायर येणार, आणि सगळे लोक बघायला ना, मी तिघ जाऊन पोचलो पण तिथे. अजून क्वायर कसे येणार? मी बोंगो वाजवणार, शिरीष पेटी वाजवणार, आणि पूनमचा काका तो झांज वाजवणार, आणि तिघ जण, आणि सगळे धसका घ्यायला शिलोचं क्वायर येणार, शिलोचं क्वायर, 3 लोकांचं क्वायर. बरं, वाद्यांची किंमत किती? 122 रुपये. 22 रुपयाला झांज आणि 100 रुपयाचं ते डबड, ते कोंगो होता तो, बोंगो, कोंगो नाही बोंगो. 1000 रुपयाची उसने घेतलेली पेटी, तिचे हप्ते भरत होतो 100 रुपये, आणि त्याच्यावर ते क्वायर, आणि त्याच्यावर गात होतो. आणि ते एका मोठ्या चर्चचे लोक होते, आणि त्यांनी शिलोचं क्वायर येणार म्हणून त्यांनी, आम्ही यायच्या अगोदर 4 तास प्रॅक्टिस केली की क्वायर शिलोचं येणार, शिलोचं येणार. बघतो ते शिलोच्या क्वायर मध्ये 3च लोक, ते बघून आम्हाला हसायला लागले. पण त्या तिघांनी आम्ही अशी वर्शिप घेतले की तिथं लोकांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं काम घडलं. लक्षात ठेवा, उपासना अशा प्रकारची का, तर हृदयामध्ये कुठल्या प्रकारची लोभ, लालसा, द्वेष, मत्सर, स्पर्धा, ईर्ष्या नव्हती. आम्ही त्यांच्याशी स्पर्धा करायला गेलो नव्हतो. आम्हाला माहित पण नव्हतं ते त्याच्यासाठी आले होते, ते स्पर्धेसाठी आले होते. आम्ही स्पर्धेसाठी नाही, प्रभूला उंच करण्यासाठी आलो. ज्यास मंडळीमध्ये आम्ही येतो ना, त्यास आमचं मन स्वच्छच असावं. काय? प्रभूला उंच करणं. कुठं देव सापडणार आहे? कुठं देव सापडेल? युवाचा प्रश्न. मला देव कुठं सापडेल? 100% तो उपासनेमध्ये सापडतो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, उपासना ही प्रत्येक व्यक्तीची गरज आहे, प्रत्येक व्यक्तीची, बरं का. म्हणून पहिल्या गाण्यापासून हजर राहा. देव शोधायचा तर मला जसं वाटतं, रमत गमत गमत, मग मी आलो, मी बसलो, आणि मग सांग वचन लय भारी आहे. लबाडा झोपून खाऊन पिऊन सगळं एन्जॉय करून माझं कौतुक करायला लागतो. वचन लय भारी असतं म्हणून. कोण सांगितलं तुम्हाला वचन भारी असतं? तुम्हाला कोणी अधिकार दिला वचन भारी? उपासना म्हणजे प्रभूला देणं, आणि वचन म्हणजे प्रभूपासून घेणं. मग नुसतं तुम्ही घेता, देवाला देत नाही, मग तुम्हाला कोण सांगितलं देव तुम्हाला आशीर्वाद देणार? इस्रायलाच्या स्तवनामध्ये वसणारा म्हणजे देव स्तवनामध्ये उपस्थित राहतो, वचनामध्ये विश्रांती घेतो. तो जास्त तुम्ही उपासना करताना देव उभं राहतो. जास्त तुम्ही उपासना करता त्यास परमेश्वर, तुम्ही उभं राहता नाही, देव उभं राहतो ऐकण्यासाठी, वास करतो, उभं राहतो, उपस्थित राहतो. आणि परमेश्वर आपल्या सिंहासनावरून शांतपणे, मी ते गाणं एन्जॉय करतो. मला बरेच लोक सांगतात, अहो उपदेश पण करता, गाणे पण गाता, गाणे बंद करा. पण मला माहिती, मी गातो ना त्यास देव एकटक माझ्याकडे बघत असतो, एकटक. आणि तुमच्यापेक्षा सगळ्यात जास्त आशीर्वादित मी काय माहिती का? मी प्रभूला पाहिजे ते देत असतो, जे पाहिजे ते मी त्याला देतो. मी उपासनेसाठी, वचनासाठी कोणत्याच गोष्टीचं अडखळ माझ्या एवढ्या वर्षाच्या सेवेमध्ये येऊ दिलं. एवढ्या वर्षाच्या कोणत्या गोष्टीने मला डिस्टर्ब केलं नाही, कोणती गोष्ट मला निराशेकडे घेऊन गेली नाही, कोणत्या गोष्टीनं आणि माझं मन तोडलं असं कधीच झालं नाही. मी एकदम भारीतली भारी उपासना प्रभूला सादर करतो. का? कारण मला माहितीये आता उपासना म्हणजे देवाला देणं आहे. आणि ज्या प्रभू मला देईल ना, तो बघेल मी किती त्याला दिलं, आणि त्याच्या अधिक पटीने तो मला देतो. लक्षात ठेवा, कुठं देव सापडणार आहे? उपासनेमध्ये, आराधनेमध्ये तुम्हाला सापडणार आहे. ऐक्यानं एकत्र या. आणि लक्षात ठेवा, जर चांगली उपासना करायची तर
मन स्वच्छ ठेवावं लागतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जोरात म्हणाल का प्रेज द लॉर्ड? प्रेज द लॉर्ड. आणि बाबा मन जर बिघडलेलं असेल ना तर चित्त नसतं थार. इकडं बघा, माग बघा, घड्याळाकडे बघा. आणि तिथं काही लोकांचं तर काय लिडिंग करतेत, किती वेळ उभं करतेत असतात का डोक्यात? मला माहिती आहे किती वेळ उभं करतेत, काय बोलतेत, किती बोलतेत. थोडंच बोलायला पाहिजे, अमकच बोलायला पाहिजे. एवढं लांब असतं का गाणं? अरे तुम्ही आला कशासाठी? देवाला उंच करण्यासाठी. मग तुमचं लक्ष देवाकडेच लागलं पाहिजे. म्हणजे सगळा बिघाड कुठे आहे? मग तुमचं काय? पाट्या टाकायचं, गाणं संपायचं, उपदेश संपू द्या, मग पळा घरी, मग सुटलं चर्च, मग घरी सुटलं एकदाच चर्च. आलाच कशाला? कसा देव भेटणार तुम्हाला? यो म्हणतो देव कुठे आहे? तो म्हटलं अरे मी वर्शिप मध्ये होतो, तू त्यावेळेस तू नव्हता, मी येऊन गेलो, वर्शिप मध्ये येऊन गेलो, मी भेटलो सगळ्याला. आणि ज्याला द्यायचं ते बक्षीस देऊन गेलो. कुणाला गव्हर्नमेंटचा जॉब दिला, कुणाचं लग्न झालं, कुणाला लेकराचा आशीर्वाद दिला. हालेलुया. आणि तुम्हाला लेट झाला, तुम्ही गमावला. पण तुम्ही त्यावेळेला उपस्थित राहिला आणि प्रभूनं तुम्हाला आशीर्वाद दिला. आणि मग तुम्ही लोकांना सांगा, दावीद म्हणतो माझ्या देवानं मला वर्शिपचा आशीर्वाद दिला, त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं. देव तिथं आहे आराधनेमध्ये. हालेलुया. आराधनेमध्ये कधी कधी लोकांना असं वाटतं मी येऊन वाजवत बसतो ना, कला दाखवतात का काय? मला सगळं येतं ते दाखवतात का? नाही हो, मला माहिती ही सुरुवात झाली. हालेलुया. मी एन्जॉय करत असतो देवाचं सानिध्य, देवाची समक्षता, आणि त्याचं फिलिंग पण चर्चमध्ये असतं. बघा एक रविवार मी नसू द्या, सगळे गप्पा मारत बसतात की नाही निवांत. बरेच लोक, मी असल्यावर वेगळं, मी नसल्यावर वेगळं. का तर तिथं वाजवल्यावर एक वातावरण निर्मिती होती आपोआप. पवित्र आत्मा काम करतो आणि पवित्र आत्म्याची उपस्थिती असते. ते काय मला लोकांना दाखवायचं मला हे वाजवायला येतं ते तुम्ही काय मला मनी ऑर्डर करणार ते वाजवतो म्हणून का? माझ्याकडे क्लास लावणार आहे की तुम्ही आम्हाला कॅसिव्ह शिकवा, तुम्ही आम्हाला सगळंच वाद्य येते मला. आणि ते लहानपणापासून येतं. काय तेवढं एकच वाजवत नाही, मला ती आवड होती. बासरी पासून ढोलक्यापर्यंत सगळं वाजवतो, तबला वाजवतो, बुलबुल वाजवतो, माउथ ऑर्गन वाजवतो. काय वाजवायचं ठेवलं नाही सगळ्यांना, तुम्हालाही वाजवतो अजून राहिलं साहिलं तुम्हाला वाजवतो. हालेलुया. आणि तुम्हाला तर एवढं भारी वाजवतो की असं तुम्हाला कोणच वाजवत नाही. पण एन्जॉय करतो. हे देवाचं सानिध्य, देवाची समक्षता आहे, उपासना, त्याच्यामध्ये देव हजर असतो. हालेलुया. मन स्वच्छ कुठं उपस्थित असतो? मन स्वच्छ. ज्या लोकांची मन स्वच्छ असतात. आणि तुमचं वैशिष्ट्य काय माहिती का? हे वसईचे लोक, हे आपलेच लोक आहेत, डी सिल्वा ब्रदर. ते बिचारे दुबईवरून आले ना, दुबईला कुठं? सौदीला गेले तर त्यांना असं वाटतं कधी एकदा शिलो गाठतो. तिकडून आल्यावर 28 दिवस त्या शिपवरती 28 दिवसांनी आल्यावर वाट पाहतात कधी एकदा. का जातात तिथं? तुमचे जर तोंड फुगलेले असते तर ते चुकून पण आले नसते, नाही का? तुम्ही जर त्यांना गुरकून बघायला रागाने क्या है, मग तुम्ही हसून हसून त्यांचं स्वागत करता, त्यांना प्रेम देता, म्हणून ते वसईमध्ये पण रमत नाही. मला जर प्रभूनं परत कधी विचारलं ना, तुला मिनिस्ट्री कुठं करायची सोलापूर व्यतिरिक्त, तुम्ही वसई सांगल बरं का? हा, कारण तिकडचे एवढे लोक आपल्याकडे येतात, एवढ्या लांबून येतात. आता जर प्रभू म्हटलं ना तुला कुठं जायचंय, कुठं शिफ्ट व्हायचं, तर म्हणून प्रभू वसईची गाडी पकडून मला तिकडे घेऊन जा. तुम्ही नाही मका मान हलवू नका, पण प्रभूची इच्छा असेल तर घेऊन जाईल तिकडं. एवढे चांगले काय येतात लोक? कारण मन स्वच्छ. हालेलुया. सगळ्यांविषयी. बरं आता नुसतं त्यांच्याविषयीच ठेवू नका, सगळ्यांविषयी ठेवा. हालेलुया. जो पण मंदिरामध्ये पाऊल टाकेल प्रत्येकासाठी मन एवढं स्वच्छ का? कारण परमेश्वर तिथं उपस्थित असतो. किती सुंदर आहे नाही का? एक शेवटच गोष्ट वाचूया, खरं बरेच सांगण्यासारखं आहे. करंदीकराचं पत्र 6वा अध्याय. देव कुठे आहे त्याचं उत्तर शोधायचं. 6वा अध्याय. का मन स्वच्छ ठेवायचं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. देव कुठे आहे योबाचा प्रश्न. दुसरे करंदीकराचं पत्र 6वा अध्याय 16 ते 18 वचन वाचा. हा, दुसरे करंदीकराचं पत्र 6वा अध्याय 16 ते 18. देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर हा, मेळ कसा बसणार? देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार? मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. जिवंत देवाचं मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये, मी कोणामध्ये? त्यांच्यामध्ये वास करून राहील. मी त्यांचा देव होईल. आता देव राहतो कुठे? योबाचा प्रश्न. देव म्हणतो मी तुमच्यामध्ये राहतो.
परत मी आलो. तो म्हणतो मन स्वच्छ ठेवा आणि उपासना करा. का मन स्वच्छ ठेवायचं? कारण मी त्यांच्यामध्ये राहतो. कोणामध्ये राहतो? सूरज मला पटत नाही पण देव त्याच्यात राहतो. सूरज पटतंय बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल माझंच नाव का घेता, तर कुणाच तरी एकाचं घ्यावं लागेल म्हणून तुमचं घ्यायला लागलं. सूरजचं माझं पटत नाही पण देव म्हटलं तुझं लाख पटत नाही रे, पण मी त्याच्यामध्ये राहतो ना, मग त्याच्याविषयी तुझं मन, त्याच्याशिवाय तो कशी उपासना करणार? परिवारामध्ये काही लोकांचं तुम्हाला पटत नाही, परिवारामध्ये काही लोक आवडत नाहीत, तुम्हाला त्या लोकांना बघितल्यावर तुमचं मन बिघडून जातं, तुमचं डोकं पण फिरतं, तुमचं मला यांचं तोंड पण बघायचं नाही. बरं ते तोंड घेऊन चर्चमध्ये आले, मग आता काय करता? त्यांच्या तोंडावर बुरखा टाकता. तुमचं तोंड बघायचं नाही, याचं तोंड बघायचं नाही, याचं बघितलं की डोकं फिरतं, त्याचं बघितलं की डोकं फिरतं. अरे हे डोकं घरी ठेवून ये, हालेलुया, का तर देव त्या व्यक्तीमध्ये आहे. हालेलुया. किती सुंदर आहे. बायबल समजलं पाहिजे. देव कुठं आहे? सगळ्यांमध्ये, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सगळ्यांमध्ये देव आहे. आधी देव कुठं होता? स्वर्गात, स्वर्गातनं आला कुठं? मंदिरात, मंदिरातनं कुठं आला? वचनात, ऐक्यामध्ये. ऐक्यातनं कुठं आला? स्तुतीमध्ये, स्तवनामध्ये. आता स्तवनातनं शिरला कुठं? माणसामध्ये. कसा देव फिरतो बघा, एका जागी थांबत नाही. आणि आम्ही त्याला मूर्तीतच बसलो, तू मूर्ती, तो म्हणतो नाही मी फिरणार. कसा फिरणार आहे? पहिले मी स्वर्गात होतो, तुम्ही प्रार्थना केली, तुम्ही आराधना केली, मी खाली आलो, मी मंदिरामध्ये दर्शन दिलं, वचनामध्ये तुम्हाला दर्शन दिलं. आता वचनानं तुमचं रूपांतर झालं, वचनानं तुम्ही बदलला, तुम्ही बदलला, तुमच्यामध्ये ऐक्य आलं, युनिटी आली, एकत्र तुम्ही आला. एकत्र आल्याबरोबर मी अजून त्यांच्यामध्ये उडी मारली, मग देवानं आमच्यामध्ये उडी मारली. आता ऐक्यानं एकत्र आल्यावर देवानं स्वस्थ बसू दिलं नाही, मग तुम्ही वर्शिप करायला लागला. वर्शिप करता करता तुमच्या प्रत्येकाच्या मनाची त्यानं सफाई केली, मनाची सफाई झाली, मन साफ झाल्याबरोबर आता देव काय सांगतो? मी अरे त्याच्यामध्ये आहे. हालेलुया, सगळ्यांमध्ये देव आहे, आमेन. लहानापासून मोठ्यामध्ये देव आहे, प्रत्येकामध्ये देव आहे. प्रॉब्लेम काय? मी देव फक्त माझा देव तुला बघून गेला आणि त्याचा देव डोकं फिरल्यावर आम्ही काय म्हणतो? माझा देव तुला बघून गेल, मग याच्या देवाचं काय? बरं तो पण चर्चमध्ये उपासना करतो, ती व्यक्ती पण चर्चमध्ये उपासना करते, आराधना करते, आणि बायबल सांगतं काय लिहिले वाचा बरं? देवाच्या मंदिराचा, देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार? हा. आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. बोला बरं, कोण? आपण बोला सगळेजण, कोण? आपण बोला, आपण, तू पण जिवंत देवाचे मंदिर आहोत. कोण मंदिर आहे? आपण कंसात ब्रॅकेट मध्ये टाकलं का कोण? हे सोडून तुम्ही, त्यांच्यात मंदिर नाही. बरं तुम्हाला कोणी प्रगट केलं त्यांच्यात मंदिर नाही म्हणून? तुम्हाला कोणी प्रगट केलं त्यांच्यामध्ये देव नाहीये? मुळामध्ये बायबल काय सांगतं? तुम्ही देवाचा शोध घेताना, आता ऐका बरं का, येशू ख्रिस्त कसं स्पष्ट बोललाय पा, माणसामध्ये देव. आधी मूर्तीमध्ये तो नाही म्हटला, त्या मुलाला बसवा खाली, कौतुक करू नका त्याचं, खाली बस रे. चर्च आहे, धर्मशाळा नाही, बस एका जागी. बायबल काय सांगतं? तो मनुष्यामध्ये, मूर्तीमध्ये नाही, माणसामध्ये आला. माणसामध्ये आल्यावर आता माणसातला देव, मग येशू ख्रिस्त म्हटलं नाही का त्यांच्या शिष्यानं जवळ बोलून, मी भुकेला होतो त्यास तुम्हाला अन्न दिलं, मी उघडा होतो त्यास तुम्हाला, मी निराश्रित होतो त्यास तुम्हाला आश्रय दिला. ते म्हटलं प्रभू तू कधी, हे कधी मी तुझ्यासाठी केलं? तो म्हटलं तू ये लहानातल्या लहानाला करशील तर मला करशील. म्हणजे कुणामध्ये सापडला तो? व्यक्तीमध्ये सापडला. म्हणून लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीची ज्यावेळेस तुम्ही काहीतरी गरज पूर्ण करताना, त्यावेळेस गरजेच्या रूपानं देव त्या व्यक्तीतनं तुम्हाला दर्शन देत असतो. हे कुठं तुमच्या लक्षात येतं? तुम्हाला वाटतं की तुम्हाला देव शोधायचं. कधी कधी प्रभू प्रश्नातला व्यक्ती तुमच्याकडे पाठवतो. कशासाठी माहिती का? त्याला तुम्ही, तो भुकेला आहे आणि तो भुकेलेला व्यक्ती तुमच्याकडे आला आणि देव म्हणतो याला खायला दे. खायला दे म्हणजे काय? आम्ही म्हणतो ना, नाही हे खूप सोपं आहे. मूर्तीचा देवाच्या मंदिराशी कसा मेळ घातला जाईल? मूर्तीला देणं सोपं आहे, जिवंत माणसाला देणं कठीण आहे. मूर्तीला देऊ आम्ही भाकर, का ती खात नाही, मग आम्ही घरी घेऊन जाऊन खाणार. पण जिवंत माणसाला दिली तर ते खातील ना, ते खाणार आहे आणि तुमचं नुकसान होणार आहे. पण शास्त्र काय सांगतं? तुम्ही याला दिला तर ते माझ्यापर्यंत पोहोचणार आहे.
आपलं लक्षात आलं का देव कुठे आहे? आम्ही लोक शोधतात देव कुठे आहे, देव कुठे आहे, देव कुठे आहे. अरे तो म्हटला मी तर माणसामध्ये बसलोय, गरजवंतामध्ये बसलोय. जो गरजवंत आहे, जास्त तुम्ही त्याच्या गरजा पूर्ण करता म्हणजे ते देवाकडे जातं. देवाला मनी ऑर्डर आहे ती. Amen. बऱ्याच लोकांनी चर्चला, इकडं शिलो चर्चला मनी ऑर्डर केल्यात. ती देवाला गेली मनी ऑर्डर. गरज होती शिलो चर्चची बांधकामासाठी, मग तुम्ही पोचवली. आता देव त्यातले आशीर्वाद तुम्हाला देणार आहे. माणसामध्ये तुम्हाला देव सापडणार आहे. पुन्हा वाचा ते वचन, एंड करू आपण. देवाच्या मंदिराचा हा. मूर्ती बरोबर मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार? कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की, देवानं असं म्हटलंय. कोणी म्हटलं? देवाने काय म्हटलं? वाचा. मी त्यांच्यामध्ये वास करून राहील. मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील. कुणामध्ये वास करेल? सगळ्यांमध्ये. का ऐक्य असणं गरजेचं आहे? सगळ्यामध्ये कोण आहे? देव. आता मी एखाद्याचा अपमान करतो म्हणजे कुणाचा अपमान करतो? साधा आहे. मी एखाद्याचा इन्सल्ट केला, मी अपमान केला म्हणजे कुणाचा अपमान केला? देवाचा अपमान. बायबल सांगतं मी त्यांच्यामध्ये, मी सगळ्यांमध्ये वस्ती करत आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये मी आहे. मग त्या व्यक्तीमध्ये मी आहे. समस्या काय? मी तिला आपलंसं केलेलं आहे. मी त्यांच्यामध्ये वास करेल, मी यांच्यामध्ये वास करेल, मी यांच्यामध्ये वास करेल. देवानं सगळ्यामध्ये वास करायला सुरुवात केलेली. आणि देवाचं काम काय माहिती का? प्रत्येक व्यक्तीला आपलं करणं. असं काय लिहिले शब्द वाचा भरतो. मी त्यांच्यामध्ये वास करून राहील. मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक म्हणजे होतील. देवाचं काम काय? आपलं करणं. ते माझे लोक होतील. देवाला सगळ्याला आपलं करायचंय. आमीन म्हणाल का? मग देवाला सगळ्याला आपलं करायचं म्हणजे तुम्हाला पण सगळ्याला आपलं करावं लागेल. तुम्ही देवाला आपलं करता म्हणजे सगळ्याला आपलं करता. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नाही म्हणजे देवच आवडत नाही ना. पहा देव कुठे लोक आम्ही शोधायला जातो, पण देव तर व्यक्तीमध्ये. देव ज्या व्यक्तीला मी पसंत करत नाही, देव त्याच्यामध्ये. मग आता मी काय केलं पाहिजे? मी नाही, देवा तू त्याच्यामध्ये आहे ना, ठीक आहे, तू आहे, माझा विषय संपला, क्लोज करून टाकला. मी म्हणतो असे उपदेश लोकांना पाहिजे. आशीर्वाद देईल, लेकरू होईल, नोकरी लागल, बस झालं. आता देवाचा शोध घ्या. हालेलुया. आणि देवाचा शोध घेतला की नाती, बिघडलेली नाती नीट होतात. प्रिया, हालेलुया. कधी संघर्ष नसतो, कधी तणाव नसतो, कधी मन तुटलेलं नसतं, कोण उद्ध्वस्त झालेलं नसतं. इतकं सुंदर वातावरण असतं. आणि पवित्र आत्मा तिथं असतो. पवित्र आत्मा आणि देव एकत्र मिळून काम करतात. म्हणून योग म्हणतो मला देव कुठं सापडेल? इकडं देवाच्या वचनामध्ये सांगितलं मी तुम्हाला सापडेल लोकांमध्येच. हालेलुया. देवाची स्तुती असो. तुमच्यामध्ये मला देव सापडला. तुमच्यात सापडला. रोज मी देवाला धन्यवाद देतो बघा चर्च बद्दल. मला पण देव समजला नव्हता, माहित नव्हता, पण तुम्ही आल्यामुळं मी जास्त देवाच्या जवळ गेलो. तुम्हाला माहिती का? Amen. कोणतरी सारखं मला म्हणतं की तुमचे पाळक कुठं दिसतच नाहीत मीटिंगला. अरे बाबा हे वाचू का नको? मला हे घेऊन मीटिंगला बाहेर जायचं असतं. मग मला माझ्या मंडळीला फ्रेश मानना द्यायचा असतो. मग फ्रेश मानना द्यायचा तर मला पण वाटतं बाहेर फिरावं, मला पण वाटतं नवी पेठमध्ये जावं, मलाही वाटतं चक्कर मारून यावं, पण मला ना नवी पेठला जाता येत ना शॉपिंगला जाता येत. तुम्ही जर बघितलं तर सारखं बायबल घेऊन माझ्या रूम मध्ये मी बसतो, त्याच्यातले सिद्धांत काढतो, वचन काढतो. का? या लोकांमुळे मला देव समजला. आता या लोकांना मला अधिक देवाच्या जवळ न्यायचं. हे दिवस रात्र माझं काम आहे. दिवस रात्र. तुम्हाला कल्पना नसेल, रात्रंदिवस मी ते घेऊन बसतो 2 तास 3 तास. का? तर मला माहिती आहे लोकांना देवाच्या जवळ नेणं ही फार मोठी जबाबदारी माझ्यावरती सोपवली. म्हणून 25 वर्षामध्ये मी स्वतःसाठी कधीच जगलो नाही, जगता पण येत नाही. इतकं कठीण आहे हे जे लाईफ आहे ना, हे फार कठीण लाईफ आहे, स्ट्रगलचं लाईफ आहे. पण तरी मी एन्जॉय करतो. का? कारण मला माहिती आहे मला लोकांना, योबाचा प्रश्न आहे, मला जर देव कळाला असता तर मी त्याच्या सिंहासनाच्या जवळ गेलो असतो. लोकांना देवाच्या सिंहासनाच्या जवळ न्यायचं. आणि जवळ नेत असताना घ्या तुम्ही प्रत्येक जण मला देवाच्या सिंहासनाच्या जवळ नेता. प्रत्येक व्यक्ती
म्हणून देव कुठे आहे? तो प्रत्येक व्यक्तीमध्ये. देवाची स्तुती असो, तो देव प्रत्येकाला सापडावा. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या मान आपण चुकूया, आपले मस्तक आपण लावूया. परमेश्वराचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. योबाचा प्रश्न की देव मला कोठे सापडेल? याच प्रश्नाला घेऊन कदाचित आज आम्ही परमेश्वराच्या घरामध्ये आलेलो असेल, परंतु देवाचं वचन सांगतं की मी स्वर्गातला देव स्वर्गात न राहता व्यक्तीपर्यंत पोहोचलेलो आहे. हे सर्व शक्तिमान देवा, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही स्वतःचं समर्पण तुला करत आहोत. देवाला शोधण्यासाठी लोक जंग जंग पछडत आहेत. वाटेल ती किंमत चुकवण्यासाठी ते तयार आहेत, परंतु त्यांना असं वाटतं तू त्यांना भेटावा. पण किती सोपा साधा सरळ मार्ग सापडला. किती साधं सुंदर तुझं अस्तित्व दाखवण्यासाठी तू प्रयत्न केला प्रभूजी. असे दुरून आलेले लोक या चर्च मध्ये त्यांनी देव शोधण्याचा प्रयत्न केला. मी तुझे आभार मानतो. तू इथं आहेस, तू आहेस माझ्या देवा. परंतु नुसता त्यांना चर्च मध्ये सापडू देऊ नकोस. एक एक व्यक्तीमध्ये तो सापडला जाऊ दे. एक सुद्धा व्यक्ती या मंडळीमध्ये अशी असू देऊ नकोस की जिच्यामध्ये देव नाही. त्याच्या उपस्थितीने हे चर्च मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये देवाच्या उपस्थितीची जाणीव लोकांना येऊ दे. ते दिवस, त्या दिवसाची मी वाट पाहत आहे प्रभूची. प्रेषितांच्या काळामध्ये जसं सुंदर नामे दरवाजाजवळ लंगडा भिकारी वाट बघत होता, परंतु पेत्रामध्ये असणारा देव त्या लंगड्या भिकाऱ्याला मंदिरात घेऊन आला. चमत्कार त्या पेत्रामध्ये देव असल्यामुळं घडला. तसं या मंडळीमध्ये असंख्य पेत्र तयार होते की येताना ते चमत्कार घेऊन लोकांना मंडळीमध्ये आणतील. कारण लोकांना व्यक्तीमधला देव दिसू दे माझ्या देवा. आजपर्यंत चर्च मधला देव दिसलेला आहे, परंतु व्यक्तीमधला देव दिसू दे प्रभूजी. दुरून लांबून लांबून जे लोक आले, परंतु जाताना त्यांच्याकडे इतका विश्वास असू दे या मंडळीत देव आम्हाला सापडला आणि देवाची ओळख आम्हाला पटली. परंतु प्रभूजी जाताना रिक्त पाठवू नकोस, तर प्रत्येकाच्या बरोबर त्यांच्या साक्षी जाऊ दे. पुन्हा ते भेटतील त्यास त्यांनी म्हणावं की प्रभूनं दर्शन देऊन आम्हाला आमची गरज भागवलेली आहे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या उपस्थितीबद्दल तुला गौरव देतो. चर्चचं बांधकाम आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. जे लोक मोठ्या प्रमाणात मदत करत आहे अशा लोकांना, छोट्यातले छोटी मदत करणाऱ्या व्यक्तीलाही तुझ्या स्वाधीन करतो. आशीर्वादित कर देवा. लवकर हे मंदिर पूर्ण होऊ दे आणि मंदिर पूर्ण होऊन आता महाराष्ट्रातलं लोक येतील, परंतु आमचं स्वप्न आहे तुझं दृष्टांत आम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यात लोक या ठिकाणात येऊ दे. हे शिलो चर्च, त्यांना जसं लोक इस्रायलला भेट देतात तसं त्यांनी सोलापूरला भेट द्याव्यात, या चर्चला भेट द्याव्यात. असं घडू दे प्रभू. हे तू घडवणार आहेस आणि तुझं अस्तित्व लोकांना दाखवणार आहे. सर्व आदर, सर्व गौरव, महिमा तुला दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन. आमेन. या शुक्रवारी